महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते छगन भुजबळ यांना निवडणूक सोपी जाणार का, याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी आपली ताकद आजमावून ज्याचा गड राखण्याचा प्रयत्न केला. सध्या विधानसभाच्या निवडणुका आल्या आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरा कस लागणार आहे. कोण किती पाण्यात असणार आणि कोण निवडून येणार हे आपणास महिनाभरानंतर तर स्पष्ट होईलच. परंतु काही महाराष्ट्रात असे मतदारसंघ आहे, या मतदारसंघात राज्याचे लक्ष लागून आहे. त्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे येवला लासलगाव मतदारसंघ. या मतदारसंघावर राज्याचे संपूर्ण लक्ष असणार आहे. येवल्यामध्ये छगन भुजबळ हे उमेदवारी करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे महत्वाचे असणार आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव हे या येवला मतदारसंघाला लागून आहे, म्हणून येवला लासलगाव मतदारसंघ असं या मतदारसंघाचं नाव आहे. काही काळापूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ होता. 2004 नंतर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांनी आपल्यासाठी मतदार शोधण्याचा प्रयत्न केला. यात शरद पवार साहेब यांनी सुद्धा त्यांना मोठी मदत केली आणि येवला हा त्यांना मतदारसंघ मिळाला आणि सन 2004 पासून आजतागायत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची साथ धरली. त्यामुळे आता शरद पवार सुद्धा या मतदारसंघामध्ये लक्ष घालणार आहेत. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवार यांनी अनेक उमेदवारांना धूळ चाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातील येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी शरद पवार हे उमेदवार शोधत आहे. परंतु आता या मतदारसंघात ही जागा कोणाला जाते हे महत्वाचं आहे. छगन भुजबळ यांनी या मतदारसंघात अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहे. अनेक त्यांनी कामं सुद्धा केलेली आहेत. आता महाविकास आघाडीमधून अनेक नेते सुद्धा त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे. यापूर्वी या निवडणुकीच्या अगोदर छगन भुजबळ यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे गेल्या 1-2 वर्षांपासून मोठं आंदोलन करत आहे. अनेक वर्षांपासून त्यांचं आंदोलन चालूच आहे, परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांची आंदोलनाची मोठी धार होती. या आंदोलनामध्ये मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळावे, कायद्याच्या कसोटीत आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे, संघर्ष करत आहे. 50% मध्ये ओबीसी मधूनच आरक्षण द्या असं मनोज जरांगे यांची मागणी असल्यामुळे साहजिकच ओबीसी समाज पुढे येऊ लागला आणि ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ यांनी यास विरोध दर्शविला. त्यामुळे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचा वाद अति टोकाला गेला. अत्यंत टोकाला गेल्यामुळे त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आणि त्याचे राजकीय पडसाद येणाऱ्या काळात आपणास दिसणार आहेतच. त्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने छगन भुजबळ यांना ही निवडणूक सोपी नाही. परंतु येवल्याची परिस्थिती बघता छगन भुजबळ यांच्या विरोधात अनेक मराठा उमेदवार जर उभे राहिले तर छगन भुजबळ हे सुद्धा विजय होऊ शकतात.
परंतु आता छगन भुजबळ यांच्या विरोधात कोण निवडणूक लढविणार हे सुद्धा महत्वाचे आहे. सध्या तरी कुणाल दराडे यांचं नाव पुढे येत आहे. कुणाल दराडे हे यांना महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे त्यांना तिकीट मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कुणाल दराडे यांना जर उमेदवारी मिळाली तर सरळ सरळ ही लढत ओबीसी व्हर्सेस ओबीसी होईल. कुणाल दराडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतली आहे. या मतदारसंघात मराठा समाज सुद्धा मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण विजयी होईल, मराठा समाज कुणाला साथ देईल किंवा अनेक उमेदवारी या ठिकाणी मराठा उमेदवार राहिले तर याचा सुद्धा इम्पॅक्ट पडेल. येणाऱ्या काळात कोण विजयी होईल हे आपल्याला लवकरच स्पष्ट होईल. परंतु सध्या या ठिकाणी अनेक नावे या ठिकाणी पुढे चर्चेली जात आहे. उमेदवारी करण्यासाठी यामध्ये प्रामुख्याने कुणाल दराडे आहे, ऍडव्होकेट माणिकराव शिंदे आहे, जयदत्त होळकर आहे, उषाताई शिंदे आहे, सानिया होळकर आहे, गोरख पवार आहे, सचिन आहेर आहे, त्याचबरोबर अनेक इच्छुक या ठिकाणी आहे. अमृता पवार आहे, दत्ता चव्हाण आहे, समीर देशमुख आहे. अशा पद्धतीने अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. येणाऱ्या काळात ही निवडणूक आपणास अनेक उमेदवार उभे राहून कोण निवडून येईल हे स्पष्ट होईल. तुर्तास भुजबळ यांना ही निवडणूक सोपी नाही हे प्रथम दर्शनी दिसत आहे.